ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मन शांत करणारे आणि जीवनाला ऊर्जा देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 20 मिनिटे आज नक्कीच ऐका. आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही ज्या संकटात आहात त्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडाल आणि तुमची जी अडकलेली कामं असतील ती आज नक्कीच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे विश्वास ठेवून हा स्वामी संदेश नक्कीच ऐका आणि दुर्लक्ष करू नका, मन लावून ऐका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि जाईल कानात सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघारडा म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात, तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात, नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत की मग रडत रडत, हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही. आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. एवढं लक्षात घ्या.
म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा, हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे जास्त तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढे लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं हे कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात.
मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे, म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. मृत्यू, या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे.
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो? माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं, किती जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या औदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि औद्देश्यानं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला, आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहजयोग असे म्हणतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात
ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात की ते दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत. स्वप्नांची छायाचित्र म्हणू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही फक्त तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआप चांगल्या गोष्टी मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो आणि तोच आपल्याला सर्व काही मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडाचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ती, अधिक परखड नक्कीच म्हणत असतात. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते. बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते, मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या. म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अवंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात आणि बाकी फक्त जग आहे, एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोकतू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्याच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्याचा, आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर मग काही कोरीच राहून जातात आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात आणि परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा
यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. आणि जे एकदा एका नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे, माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळवल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि तर सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही. न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो. आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो. आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या या गोष्टी. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशा इतक्या विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं द्रष्टे व्हायचं. अफरातफर करायची नाही. मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे ते नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये, एवढं मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकट काळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं. मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तोल. मैत्रीचं पारडं नेहमीच जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्याचं मला काही माहीत नाही पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो. म्हणून
कदाचित रक्ताची नाती मरतात, पण मैत्रीची नाती सदैव टिकून असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाच्या प्रत्येक पहारेला एक नवीन दिशा मिळते आणि त्यांच्या उपदेशांमुळे आत्मविश्वास मजबूत होतो आणि संकटाच्या क्षणात धैर्य साठवायचं समजतं. आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात अनुभवायला अनेक संधी मिळतात आणि त्यांच्या दिव्य नावाच्या जपातून जीवनात सुख शांतीची साधना नक्कीच आपल्याला करता येते आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. कारण स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगतीही करता येईल. म्हणून त्यांचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक स्वामी गुरूंचे जे भक्त होते ते सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना स्वामी समर्थांना त्यांनी विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्याचा फायदा होतो, परंतु निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे न कळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या नक्कीच प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखीदार दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेलं आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामी अजून म्हणतात की अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंच आणि बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. म्हणून तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्यात हातात आहे आणि तुझा आमच्यावरील विश्वास नक्कीच ठेव आणि मग पहा, तू नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर मोठी प्रगती करशील आणि भरपूर जिंकशील सुद्धा. म्हणून आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून ना मानाचा भुकेला ना सन्मानाचा भुकेला, माझा खरा सेवेकरी तोच जो फक्त सेवेचा भुकेला, असं स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून स्वामींची सेवा तुम्हाला करत राहायची आहे आणि स्वामींची सेवा केल्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा. आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंती किती उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे, हे कधीच विसरू नका. आणि निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते. विनम्रता निसर्गाकडून आपण नक्की शिकली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करायला हवी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची अजिबात वाढवू नका. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं.
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात, म्हणून निवळ ही आपले असते हे लक्षात ठेवा. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून मित्रांनो, जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसं करत असतात. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे अजिबात चुकणार नाही. आणि तुमची भाषा गोड असेल ना, तर तुमची माणसं सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण नक्की चांगले संबंध मात्र ठेवले पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला मात्र तुमच्या लागत असते. म्हणून जो दिसण्यावर जातो ना तो हमखास फसतो, आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो ना तो आपले मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र राहत असतो, आणि तोच व्यक्ती आपल्याला आवडतही असतो. म्हणून मित्रांनो, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो लक्ष्मी आणि विष्णूची. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशांवर चालते, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मलाच किंमत. म्हणून विष्णू म्हणतात की सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंतयात्रा चाललेली असते. त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, तो मेला आहे. म्हणून विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा हा मातीमोल होऊन जाईल आणि त्याची काही देणं घेणं माणसाला नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणुसकी जपायला शिका आणि चांगलं वागायला शिका. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने उधळून येत असतं. तरच तुमचं जीवन तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे सुद्धा जगू शकता. म्हणून जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र तुमच्या जीवनात हरला नाही पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आपल्यामध्ये भरपूर काही चांगले बदल सुद्धा होतात आणि भरपूर काही चांगली गोष्टी आपल्याला शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून एके दिवशी ते चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात, मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्याकडे जी कला आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. कारण ती कला तुमच्याजवळून कोणीच घेऊ शकत नाही. तुमचा फायदा नक्कीच घेऊ शकतात, पण कला तुमच्याकडून घेऊ नाही शकत. म्हणून ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना ते नेहमी समाधानातच असतात. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही, आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि त्या मागण्या आहेत. आणि तुम्ही निसर्गाकडे मागितले ते निसर्ग तुम्हाला ते देणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून लहान मुले किती प्रामाणिक असतात ना, सडेतोड असतात. त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुटत्तीपणा आवडत नाही आणि पसंत पडत नाही. पण ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झणझणीत लाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोंबवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल. आणि ती निर्मळ वृत्ती आपण मनात ठेवली पाहिजे आणि लहान मुलांप्रमाणे नक्कीच वागलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला शिकायलाही मिळते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको,
फक्त शब्दाला आधार पाहिजे आणि तो आधार मिळाला की सर्व काही नीट होत असते. म्हणून तुम्ही जास्त पैसा पैसा करूनही काही होत नसतं. पैशाने सर्व काही आपल्याला मिळतही नसतं. म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य मात्र हे सोन्यासारखं आपल्याला परत कधी मिळत नाही. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही त्यांना मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. आणि त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन मात्र करत असतात आणि त्याप्रमाणे आयुष्यात चालत असतात. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर तो जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मात्र नक्कीच मोठा होत असतो आणि नक्कीच त्याला समजूतदारपणा सुद्धा येत असतो. म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. आयुष्य मात्र असंच जगायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी मात्र आपल्याला थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसतानाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने मात्र जायचं असतं आणि ते समाधान खूप महत्वाचं असतं. म्हणून इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला मात्र स्वतःला बदलायला लागेल. आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही नक्कीच चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःला बदलले सुद्धा पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जाता असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावतात असतात आणि माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात. म्हणून कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो आणि तेच माणसाला लढायला लागतं आणि लढून हे आयुष्य जिंकायला लागतं. म्हणून परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि त्यानुसार आपलं मनही बदलत जातं. म्हणून मित्रांनो, याची एक गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. गुरु शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास कमी झाला. म्हणून यातून तात्पर्य असं आहे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल आणि सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे आणि ते आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतं. म्हणून त्याच्याशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिकलो पाहिजे. म्हणून स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्तच भेटत असतात आणि आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून नक्कीच विश्वास मात्र ठेवलेला असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्यात चुकत जाते आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि नक्कीच आपल्याला काही समजतही नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींविषयी चांगला विचार करायचा आणि त्यांची सेवा करायची. कारण तेच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देऊ शकतात. आणि त्यांच्या भरोशावर राहत असाल तर मग तसं करू नका. तुम्ही जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि तुम्ही जर स्वामींच्या भरोशावर असाल तर तसं अजिबात राहू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा आणि स्वामींची भक्ती सुद्धा करा. तुमच्या मार्गाला येणारी संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कधीच आपण खचायचं नसतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस जाऊ नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे
पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मात्र खचू नकोस. म्हणून चुका होत जातील, तुम्ही समाधानी जा आणि सुधारत जा. म्हणून वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता मात्र तुमची दाखवत जा आणि ती क्षमता तुमची वाढवत सुद्धा जा. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही मात्र उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि आपली चूक झाली ना तेव्हा थोडं तुम्ही नमायचं, तरच आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि सुखाने आपलं जीवन चांगलं चालूही शकतं. म्हणून आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, चांगला मात्र असावा. आणि देवानेही आपल्याला सर्व काही चांगले दिलेलं आहे, म्हणून आपल्यासोबतही चांगले होणार आहे. फक्त आपण कोणाविषयी वाईट विचार करू नये आणि कोणाविषयी मनात द्वेष मात्र ठेवू नये. म्हणून ओठात एक आणि पोठात एक असं कधी वागायचं नाही आणि आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मात्र मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण मात्र नक्कीच असतं. म्हणून त्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते. त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती मात्र नसते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत असतील तर तुम्ही नक्कीच चांगली माणसं सुद्धा जोडून ठेवाल. म्हणून मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ हो किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे शेवटी त्याच्या कामी सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही कधीच आयुष्यामध्ये गोंधळून जाऊ नका आणि कधी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. मित्रांनो, गोंधळलेले मन व अस्थिर जीवन कधीच असते ना त्या स्वतःला मार्ग सुचत असतो, मग ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. म्हणून काय करावे काय नाही यावरच मन फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. आणि जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळेस स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच भेटत असतो. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी आपली मदत देखील करत असतात, कारण त्यांना आपल्या लहानशा बाळांची काळजी असते आणि आपल्या बाळांना ते सर्व काही पुरवत सुद्धा असतात. म्हणून दररोज स्वतःची स्पर्धा करत स्वतःला सर्वश्रेष्ठत्वाच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं, स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं, एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि तो प्रत्येक वेळी चांगली कामं सुद्धा करेल. म्हणून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आणि मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे आणि तीच पॉवर तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता.
पाणी वाणी नाणी नासू नये असंच आपले तुकाराम महाराज म्हणत असतात. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला नक्की चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि चांगले लोकांशी ओळख तुमची घडून आणेल. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यामध्ये आपण नक्कीच केली पाहिजे, तर आपण कुठेतरी वरच्या लेवलला जात असतो. म्हणून जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात आणि ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जो भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब मात्र तुम्ही नक्कीच करायला नको. आणि कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि जे म्हणजे आपले अनमोल जीवन. आणि त्या आनंदाने आणि सुखात आपण नक्कीच जगले पाहिजे. आणि त्या जीवनाचा सुद्धा आनंद आपण मनापासून घेतला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला मात्र येत असतात. आणि त्या शुभेच्छांनीच आपण चांगलंच करायचंय आणि आपण चांगल्या प्रमाणे राहायचंय. म्हणून इच्छाशक्ती प्रार्थनेने ती वाढत असते. आणि इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते आणि हुरूप येतो आणि उत्साह वाढतो. आणि जीवन जगावेसे आपल्याला नक्कीच वाटत असते, कारण ते जीवन आपल्यासाठी चांगले चाललेले असते आणि चांगले वागलेले सुद्धा असते. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तर ती कपाळी लावतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत मात्र नक्कीच ठरत असते. आणि ती किंमत नक्कीच आपण त्याचप्रमाणे ठरवली पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये मौन व स्मित हास्य ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहेत. हसणे हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता हा बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून तुम्ही स्मित हास्य करत नक्कीच मौन पाळलं पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपलं काम निमूटपणे चांगल्या प्रकारे कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मात्र आपल्याला मिळत असतो. आणि ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि यात नक्कीच तुम्ही दुसऱ्यांची शंका करणे हे बाधक आहे आणि तेच तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. म्हणून जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरु देखील आत्महत्या करत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे फक्त करा. म्हणून आपल्या व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्वभावाच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो आणि शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी आपल्याला वाटत असतात आणि ती क्षण आपण जगत असतो. म्हणून चिखलात पाय पडले आणि फसले ना तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात मात्र जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, पण पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये हे मात्र निश्चित आहे. आणि ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली भरपूर आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. ते निर्माण करण्याची तुमची कला, अजिबात शक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधी चोरता येणार नाही आणि ते चोरूही शकत नाही, कारण ते तुमचं आहे आणि ते तुमच्याजवळ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी मात्र करत नाही आणि कधीही धोका सुद्धा देणार नाही, कारण लोक खूप इमानदार असतात आणि इमानदार लोक जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात नक्कीच तरी होणार नाही आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गाला सुद्धा येतील. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करत राहिलात तर प्रकृती तुम्हाला मदत करेल आणि प्रकृती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी मात्र घडवून आणेल. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर मग सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आणि ते आपण सोबत घेऊन जाऊ शकतही नाही, कारण मृत्यूनंतर आपल्याला इथे सर्व काही ठेवायचे आहे. म्हणून डोळे मिटून
फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला ना आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे आणि स्वामी समर्थ चमत्कार करत आहेत असे आपण समजावे. कारण तेच आपल्याला सांभाळत आहेत आणि तेच आपले गुरु सुद्धा आहेत. म्हणून आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती यावी आणि यायची आहे ती कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. म्हणून कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आयुष्य जगत असताना मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगणेच नक्कीच पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि मग याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते आणि हीच वज्रमूठ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. ते म्हणजे काय की पहिलं म्हणजे मेहनत केली तर धन मात्र तुम्हाला मिळेल, संयम ठेवला तर काम नक्कीच होईल आणि गोड बोलले तर ओळख नक्कीच होईल आणि आदर केला तर नाव तुमचं नक्कीच होणार आहे आणि ते नक्कीच तुमच्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नाव मोठं करा आणि त्या नावानुसार तुम्ही नक्कीच चालायला शिका आणि बोलायला सुद्धा शिका. कारण ते नावच तुम्हाला या जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि ते नावच तुम्हाला भरपूर काही प्रगती करू देणार आहे. म्हणून स्वतःसारखी वेळ द्या, मनसोक्त जगा आणि नक्कीच सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. आणि कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. बाबांच्या नक्कीच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं. पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या वेळातच आपण ते कार्य केलं पाहिजे, तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच काहीतरी ध्येय ठरवून त्यासाठी काम नक्कीच केलं पाहिजे. आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं असतात आणि ती माणसं आपल्याला आईच्या मायेने जवळ घेत असतात आणि ते आपल्याला मदतही करत असतात. कारण त्या माणसाच्या मनामध्ये नक्कीच दया असते, नक्कीच सौंदर्य सुद्धा असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या माणसाचा स्वीकार करा आणि वाईट माणसांचा दुरावा करा. म्हणून स्वामींकडे एक प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया, मला आणि माझ्या परिवाराला सुद्धा तुम्ही तेवढंच चांगलं ठेवा आणि तेवढंच सुखी समाधानी ठेवा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढते. ते गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुम्हाला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वामींना आपण केलेली कोणतीही भक्ती नाही आवडत असं कधी होतच नाही. प्रत्येक भक्ती स्वामींना आपली आवडते आणि ते स्वामी स्वीकार देखील करतात. फक्त आपण ते मनापासून ती भक्ती केली पाहिजे आणि त्या वाट्यावर आपण नक्कीच चाललो पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका आणि स्वामींना नक्कीच चांगली आपली मनापासून सेवा करायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामींविषयी असंच तुमचं प्रेम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही चांगले विचार पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. यशस्वी माणसे ही नेहमी दुसऱ्याला मदत करण्याला सुद्धा संधी पाहत असतात आणि अयशस्वी माणसे यात माझा काय फायदा याचाच विचार मात्र करत बसतात. म्हणून एक कणखर व्यक्ती कधीच मात्र माघार घेत नाही आणि गिव्हअप करत नाही. ती रात्रभर झुरेल, रडेल, पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार मात्र करेल आणि दुसऱ्या दिवसापासून नक्कीच चांगला विचार ती करेल. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाला चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाने राहिले पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून तुम्हाला स्वतःचा अनुभव हा नक्कीच यायला हवा आणि स्वतःचा अनुभव तुम्हाला आला तेव्हाच तुम्ही जीवनात कुठेतरी काहीतरी नक्कीच चांगले करत असता. म्हणून सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र समजतील आणि ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. म्हणून जबाबदारी बरं असताना बरं नाही म्हणून सांगून नक्कीच शाळा बुडवली आणि आता खरंच बरं नसताना पण बरं आहे असं म्हणत कामावर मात्र जावे लागतं. म्हणून तुम्ही कधी तुमचं शिक्षण सोडू नका आणि चांगल्या मार्गाला नेहमीच लावा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला राहाल तर तुम्ही चांगले यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून संसार करताना
अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, पण यांना बाजूला ठेवून ज्या नक्कीच नवरा बायकोला एकमेकांवर प्रेम करता येतं त्यांचा संसार कधीच मात्र तुटत नसतो आणि कधीच तो कमी होत नसतो. म्हणून आपण नेहमीच एकमेकांवर भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि स्वामींवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र गरजेचं आहे आणि ती सुरुवातच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच आहे ते आयुष्य आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहायचं आहे. म्हणून कडू आहे पण सत्य आहे. संकट पण त्याच वेळी येतात ज्यावेळी खिशात रुपया सुद्धा नसतो आणि आपल्याला देव खरी परीक्षा सुद्धा घेत असतो. म्हणून मित्रांनो, त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्ही काहीही करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही मोठे होऊ शकता, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात, माणसाच्या स्वभावाला औषध नसते हे खरं आहे, मात्र त्या स्वभाव मागची भूमिका आपण समजायला हवी, तरच त्या स्वभावातील स्पष्टता मात्र कळायला आपल्याला लागते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून जर जीवनात काल तुमच्यासोबत कोणाचं तरी भांडण झालं असेल आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल, तर तुम्हाला रडवलं असेल, तर विसरून जा. गेलेल्या वेळेबद्दल आपण काही नाही करू शकत, पण एवढं मस्त दिवस आहे, आपला वेळ काहीतरी करण्यात घालवा जेणेकरून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही चांगल्या कामाला देखील लागाल. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर मनापासून तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर, पवित्र आणि मनमोहक संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.